काय ग, तू काय मला एकदम कच्चा खिलाडी समजते काय? अगं बाई, दुधाने तोंड भाजलं ना की माणूस ताक सुद्धा असं फुंकून फुंकून पितो. हिला गमावण्याची रिस्क मी नाही घेणार. काही झालं तरी ही माझ्या हातातनं सुट्टा कामा नये, कारण ही म्हणजे माझ्या हातातलं एक प्याद आहे, प्याद, महत्वाचं प्याद, आणि तिला मला असं सोडून नाही देता येणार. त्यामुळे तिला जपण्यासाठी मला वाटेल ते करावं लागेल, तर मी ते करेन. आणि ह्या गोष्टीची मला कल्पना होती म्हणून तर मी हा असा सापळा रचला होता. कामिनीचा डाव आहे ग. दुसऱ्यांचे जे काही डाव असतील ना ते निस्तनाबूत आधी करते मी, आणि मग माझा डाव खेळते. ए बाई, कमळ माझी लेक आहे ते तुला कळायला नको म्हणून मी गप्प बसायलोय. नाहीतर तुझं भांड कवाच पडलं असतं. समद्या गावाला तुझा खरा चेहरा दाखवला असता. आज मी इथे एका फार महत्वाच्या कामासाठी आलेले आहे. काय काम आहे तुला माहिती? माहिती? हा अगं बाई, दुखतंय का? इकडे दुखतंय? तुझ्या मुलीचं नाव, पत्ता सांग सांग सांग, पटकन सांग, मग मोकळी होशील. सांग. माझा जीव गेला तरी मी तुला कमळे माझी लेक आहे ते सांगायची नाही. त्यातच तिचं भलं आहे. इंगे, मला नेमकं काय वाटतंय की नाही ते असं शब्दात सांगता येईना झालंय. एवढंच कळतंय का माझ्या काहीतरी जवळच माझ्यापासून लांब चाललंय. ह्या नाबांची बी लय आठवण यायला. राहून राहून आजींसाठी बी लय वाईट वाटतंय. कमळे, अगं खरं तू गेलतीस नव्ह त्यांच्या संग बोलायला? होय ग, आजी तेच म्हणल्या. त्या जे काही पत्रकारांसमोर म्हणल्या ते आधीच सगळं ठरलं होतं. कामिनी आजींना त्यांनी आधीच सगळं वचन दिलं होतं. म्हणजे ती कडू आजी सरळ सरळ अन्नपूर्णा आजीसने ब्लॅकमेल करायला? होय ग, मी उद्या सकाळ सकाळ आजींकडे जातो आणि त्यांना भेटतो. वय तिकडे बी राजन काका सोडून दुसरं कोण आहे त्यांची काळजी करणार? हात पण फार शिवशिवत आहेत माझे. काय आळीमळी गुपछुळी आहे का? कसं तोंड उघडायचं मलाही माहिती आहे. बोल बोल ना. बोल 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 बोल. बोल, नाव घे मुलीच. आई ग, तुला मारता मारता मीच दमले. कुठलं पाणी प्यायलीस ग? तुला मारून माझेच हात दुखायला लागले. तुझं काही तोंड उघडत नाहीये. ठीक आहे, तुला नाही बोलायचंय ना? हा, ठरलंय ना तुझं? कितीही काही झालं तरी मी तुम्हा दोघींना सोडणार नाहीये. आणि आता तर निश्चित नाही, तुम्हा दोघींना संपवणारच मी. ऐकतेस? जर समजा तू गेलीस, तुझी मुलगी हीच राजनची मुलगी, महाजन कुटुंबातली मोठी नात, महाजन कुटुंबाच्या इस्टेटीची वारस ही ती आहे. हे तिला कोण सांगणार? कोण सांगणार? मग ती बसेल बेवारस फरकटत. असं तोंड उघडू तुझं कसं तुझ्या पण डोक्यात शिरत नाहीये. ह्या मेंदूत तुझ्या काहीतरी शिरायला पाहिजे. ते काय करू? काय करू ग? काय दगड घालू का काय? तुझ्या डोक्यात प्रकाशच पडायला पाहिजे.
कसं डोकं चालायला लागेल तुझं. आता पुढची तयारी. कामिनी, आई तू म्हणतेस म्हणून ठीक आहे, पण तुला खरंच वाटतं की हिला झेपेल? का नाही झेपणार? खरे जे काही करतोय ते तिच्यासाठीच करतोय ना. मग आणि हे काही इतकं अवघड नाहीये, सोपं तर आहे. ती काय नुसती बसून खाणार का? स्वतः धडपड करणारच नाही का? कधी या सगळ्या गोष्टी चालवायला शिकणार आहे ती? बघितलंस, तू तिला आता इतके टोमणे मारलेस, तिला काय फरक पडला? आणि तू तिच्याकडून अपेक्षा करतेस? आई, त्यापेक्षा आपण दुसरा कुठला तरी ऑप्शन बघूया प्लीज. अगं रागिणी, आता आपल्याकडे दुसरा काही पर्याय नाहीये, कळलं ना? आणि ही गोष्ट बाहेर जाऊन कोणाला सांगण्यासारखी पण नाहीये, त्यामुळे माणूस विश्वासातला हवा. त्यामुळे अनेकालाच हे सगळं करावं लागलं. अल्लड आहे ती, पण इतकी मूर्ख पण नाहीये. करेल ती, करेल. मला वाटतंय ना करेल. इनफ इज इनफ गाईस. काय चाललंय हे? हा काय मला इरिटेट करून टाकलंय. काय बोलताय तुम्ही? माझ्या तोंडावर मला इडियट बोलताय. कॅन यू अंडरस्टँड दॅट? आणि मी जे ठरवलं ना ते असं करते. मी बोलले ना मी करणार, तर मी करणार. अनुबाळा, तुला हे काम जितकं सोपं वाटतंय ना तितकं सोपं नाहीये. तुला अन्नपूर्णा महाजनची मोठी नात असल्याचं भासवायचंय, कळतंय? सो व्हॉट, इट्स इझी फॉर मी. ठीक आहे, मग ते इझी आहे ना. दाखव ना जरा, बोलून दाखव. दाखव प्लीज प्लीज. तुम्ही मला अंडर एस्टिमेट करायचं ठरवलंय का? विसरू नका, अनिका महाजन इज द ग्रेट. मी ठरवलं ना ते करते. उगाच अंडर एस्टिमेट करताय. आय जस्ट डोंट लाईक इट. नाही ग, हे असं काही मी करत नव्हते. ही तुझी आई, ती उगीच म्हणत होती की हे हिला जमेल की नाही वगैरे. म्हणजे समजा तुला काही जमणार नसेल तर दुसऱ्या कोणाला तरी मला सांगता आलं असतं, म्हणून म्हणत होते हिच्यामुळे. आई, सरडा पण एवढ्या लवकर रंग नाही बदलत ग. तू पटकन चेंज होतेस. अशी तू स्वतःच म्हणालीस ना की आपल्याकडे ऑप्शन नाहीये म्हणून हिला सांगायचंय. विसरलीस? रागिणी, गप्प बस. सांगितलं ना तुला मी, ती करते ना ती, करू देत तिला. मग हा तू करशील बा. अंडर एस्टिमेट करतात ना? नाही, करा करा. यू आर ओपन फॉर दॅट. बट आय विल ऑल्सो प्रूव्ह इट टू यू. गिव्ह मी सम टाइम. करेल.